नमस्कार, KTVच्या कोकण वार्तामध्ये मी मैथिली जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करते। एक नजर ठळक घडामोडींवर। महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सर्वांनाच महागात पडेल असा सूचक इशारा आरोग्यमंत्री नामदार राजेश टोपे यांनी देत नागरिकांना स्वयंशिस्त बाळगण्याचे केले आवाहन। 23 नोव्हेंबर पासून 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग होणार सुरू। तब्बल 8 महिन्यानंतर शाळांचा परिसर पुन्हा गजबजणार। आणि शेतकऱ्यांच्या वीज बिलात सवलत देण्याचे आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी न केल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी येथील महावितरणच्या कार्यालयावर दिली पुन्हा धडक। या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब, फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। हाजी मोहम्मद साहेब ठाकूर ITI करंजारी पालीपासून जवळच रत्नागिरी कोल्हापूर हायवे लगत असलेल्या शासनमान्य ठाकूर ITI क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया मानांकित आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंगची मान्यता प्राप्त ITI। 1 आणि 2 वर्ष कालावधीच्या ट्रेडसाठी प्रवेश सुरू। सिव्हिल ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर, फिटर, मेकॅनिक डिझेल ट्रेड्स उपलब्ध। आमची वैशिष्ट्य अनुभवी शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, वायफाय कॅम्पस, सुसज्ज लायब्ररी, हॉस्टेलची सुविधा, प्रॅक्टिकलसाठी अद्ययावत वर्कशॉप्स, कॉम्प्युटर लॅब, नोकरीसाठी सक्षम मार्गदर्शन तसंच रत्नागिरीपासून कॉलेजपर्यंत जाण्यासाठी बस सेवा। शासनाने निश्चित केलेली माफक प्रवेश फी। प्रवेश आणि अधिक माहितीसाठी 0 ते 20 52 26 93 95 किंवा 85 51 01 59 48 या क्रमांकावर संपर्क साधा। व्यवसाय शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव ठाकूर ITI करंजारी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सर्वांनाच महागात पडेल असा सूचक इशारा आरोग्यमंत्री नामदार राजेश टोपे यांनी देत नागरिकांना स्वयंशिस्त बाळगण्याचे आवाहन केले आहे। तेच आवाहन करेल की टुरिझम मध्ये जवळजवळ 9 महिन्यापासून प्रत्येक जणांनी लॉकडाऊन मध्ये आपल्या घरात थांबलेले। मला याची जाणीव आहे की सगळ्यांना वाटतं की आता बाहेर पडावं, थोडंफार तरी आपण आपलं जे पर्यटन आहे ते करून यावं, हे खूप वाटणं साहजिक आहे। त्या बाबतीत सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे, परंतु स्वयंशिस्त पाळावी आणि कुठल्याही परिस्थितीत आपली मौज मजा करत असताना स्वयंशिस्तीला विसरू नये आणि मास्क 100% वापरावाच। ग्रोथ रेट हा फार वाढत चाललेला आहे आणि त्याचं एकमेव कारण, मी काल केजरीवालांचं स्टेटमेंट ऐकत होतो, त्याचं एकमेव कारण लोक मास्क वापरत नाहीत, लोक बाहेर सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत आणि लोक कोविडला असं गृहीत धरल्यासारखं करतायत। मला वाटतं तसं करू नये, कारण सेकंड वेव्ह ही सगळ्यांना खूप महागात पडेल। राज्याचे आरोग्यमंत्री नामदार राजेश टोपे हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली येथे दौऱ्यावर आले असता जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आमदार योगेश कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बबिता कमलापूरकर, माजी आमदार संजय कदम आदींनी त्यांचे स्वागत केले।
दापोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्यमंत्री नामदार राजेश टोपे यांनी नागरिकांनी कोरोना संपला आहे असे न समजता शासनाने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे म्हणाले। त्याचं एकमेव कारण लोक मास्क वापरत नाहीत, लोक बाहेर सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत आणि लोक कोविडला असं गृहीत धरल्यासारखं करतायत। मला वाटतं तसं करू नये, कारण सेकंड वेव्ह ही सगळ्यांना खूप महागात पडेल आणि ती येऊ नये। आज मुंबईची सुद्धा थोडी संख्या वाढते या क्षणाला, तरीसुद्धा मला या निमित्ताने खरोखर मनाला भीती वाटते। त्यामुळं सगळ्यांनी काळजीपूर्वक राहिल्याशिवाय चालणार नाही। दिल्लीमध्ये मास्क न वापरण्याला 1000 रुपये दंड केलेला आहे। पुण्यामध्ये 500 रुपये दंड ताबडतोबीनं वसूल केला जात आहे। मला असं वाटतं की कोणीही गृहीत धरू नये, कारण शेवटी हा व्हायरस आहे आणि त्याचं तो काम करेल जर आपण सहज पद्धतीनं त्याला घेतलं तर। त्यामुळे आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी। माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेटनी सर्व लोकांचं हित लक्षात घेऊन किंवा बाबा कुणी आता उपाशी राहू नये, सगळ्या व्यवसाय अडचण येऊ नये, शिक्षण अडचण येऊ नये, कल्चरल गोष्टी ज्या काही आहेत आपल्या लग्नाच्या वगैरे त्याच्या अडचण येऊ नये म्हणून ओपन केलेलं आहे। प्रश्न एवढाच आहे आता की या सगळ्या अनुषंगाने आपल्याला स्वयंशिस्त पाळली पाहिजे। आरोग्यमंत्री नामदार राजेश टोपे यांनी दापोली येथे बैठक घेत रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्यविषयीच्या समस्या समजून घेतल्या आणि त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। ॲम्ब्युलन्सचा एक विषय आहे की जो रेग्युलर ॲम्ब्युलन्स इथली खराब आहे आणि त्यामुळे आम्ही ज्या 500 ॲम्ब्युलन्सला मंजुरी घेतली त्यातले 250 लगेच घेतोय। 250 या आठवड्यात त्याची खरेदी केली जाईल। त्याची जी काही रीतसर टेंडर काढून प्रोसिजरचा जो भाग आहे तो पूर्ण केले गेलेला आहे आणि या 8 दिवसात त्यांना ऑर्डर्स देऊन ताबडतोबीनं ॲम्ब्युलन्स घेतले जातील। त्याच्यामध्ये दापोलीला आणि रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 17 ॲम्ब्युलन्सेस निर्लेखित केलेल्या आहेत। त्या 17 ज्या निर्लेखित झालेल्या आहेत त्यांना त्या ठिकाणी आपल्याला ॲम्ब्युलन्स द्याव्या लागतील। जर नाही 17 देता आल्या तर किमान आता जसं आम्ही 500ला 50% देतोय तर किमान 10 तरी इथे दिल्या जातीलच, हे मी स्वतः जातीनं लक्ष देऊन बघेन। ॲम्ब्युलन्स आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त इथं सर्वदूर कोकणातच हा प्रश्न आहे की रिक्त जागांचं प्रमाण जास्त असतं आणि त्याचं कारण मी आता लोकप्रतिनिधींकडून सुद्धा समजून घेत होतो की काच राहत नाही। मग ते शेवटी मला असं वाटतं, म्हणजे माझ्या स्वतःचं असं मत आहे की चक्राकार पद्धतीमध्ये कोकणाला प्राधान्य देण्याची गरज आहे। चक्राकार पद्धतीमध्ये आज कसं आहे की चक्राकार पद्धतीमध्ये विदर्भ नंबर 1 आहे, त्यातल्या त्यात विदर्भात पूर्व विदर्भ नंबर 1, नंतर पश्चिम विदर्भ, नंतर मराठवाडा, नंतर उत्तर महाराष्ट्र, नंतर कोकणाचा नंबर लागतो आणि लास्ट नंबर लागतो तो पश्चिम महाराष्ट्राचा। आणि त्याचे कारण पूर्वीच्या सरकारनी असे दिल्या गेलेले आहेत की तिकडे रिक्त जागा खूप आहेत, पण जसं पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात रिक्त जागा आहेत तशाच कोकणात सुद्धा रिक्त जागा आहेत। म्हणून मी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना ह्या गोष्टींचं आमच्या VCच्या मीटिंग्समध्ये वारंवार या गोष्टी सांगितल्यात की कोकणातल्या रिक्त जागा भरण्यासाठी चक्राकार पद्धतीमध्ये कोकणाला अधिक जास्त प्राधान्य देणं हे धोरणात्मक गरजेचं आहे आणि नाही इतर डिपार्टमेंटला तर किमान आरोग्याला तरी प्राधान्य द्यावंच असं मी आग्रहपूर्व म्हणणं माननीय मुख्यमंत्र्यांना मांडलंय आणि मला वाटतं ते पटलंय। माननीय मुख्यमंत्र्यांचंही खूप मोठं प्रेम कोकणावर असतं, मलाही माहिती आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी मुद्दाम सांगितलंय। महाराष्ट्र शासनाने करोडो जनतेचा मान ठेवत अनलॉक प्रक्रियेमध्ये मंदिर, मशीद, पर्यटन स्थळे, जिम, थिएटर, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला, परंतु नागरिकांनी जास्त घराबाहेर न पडता योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन आरोग्यमंत्री नामदार राजेश टोपे यांनी करून विविध विषयांवर पत्रकारांशी थेट संवाद साधला। मी जनरल कोविडवर एकच स्टेटमेंट करेल की आता आपण सगळ्या गोष्टी ओपन केलेल्या आहेत, काही आता लॉक राहिलेलं नाही। लॉकडाऊन ज्याला म्हणतो आपण किंवा लॉकिंग ज्याला म्हणतो आपण, मंदिरं ओपन केलेले आहेत, सर्व धार्मिक स्थळं ओपन केलेले आहेत, शाळा आता ओपन करतोय आपण, सगळ्या गोष्टी आता ओपन करतोय। हळूहळू आता लग्नांच्या उपस्थितीची संख्या वाढवली आहे। त्यामुळं मला एवढंच सांगायचं आहे की आपण बोध घेतला पाहिजे दिल्लीचा, आपण बोध घेतला पाहिजे केरळाचा की जिथे ग्रोथ रेट हा फार वाढत चाललेला आहे
आणि त्याचं एकमेव कारण, मी काल केजरीवालांचं स्टेटमेंट ऐकत होतो, त्याचं एकमेव कारण लोक मास्क वापरत नाहीत, लोक बाहेर सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत आणि लोक कोविडला असं गृहीत धरल्यासारखं करतायत. मला वाटतं तसं करू नये, कारण सेकंड वेव्ह ही सगळ्यांना खूप महागात पडेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून बंद असलेल्या राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांपैकी 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होणार असल्याने तब्बल 8 महिन्यानंतर शाळांचा परिसर गजबजणार आहे. आता जुलै सुरू झाला ना, जून महिन्यामध्ये काय काय शिकवलं, त्रिकोणाचे प्रकार कोणाकोणाला माहिती आहे? जे प्रकार होतात ते नेमके कोणकोणते सांग बघ. काटकोन त्रिकोण असं तुम्ही सांगितलं, बरोबर. 3 कोणांच्या पैकी एक कोरोनामुळे मार्चपासून बंद असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळा जून महिन्यात सुरू होणे अपेक्षित होते, परंतु सतत वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केले होते. आणि त्यातला जो घटक आहे तो घटक आहे प्राण्यांचा जीवनक्रम. आता या चित्रामध्ये कुत्रा आणि फुलपाखरू याच्यात तुम्हाला जरा फरक काय जाणवतोय ते पहा. कारण कुत्र्याची जी पिल्लं आहेत ते आणि फुलपाखरू आणि त्याची जे जन्मदात असणारा जे आहे संगीता की पुरी लोटे बाबा काम काय करता, काम शब्द ऐकता ते तुम्हाला 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98. एक असतो कावळा, एक असते चिमणी. चिमणीचं घर असतं मीनाचं, कावळ्याचं घर शेणाचं. रत्नागिरी जिल्ह्यातील 9वी ते 12वी पर्यंतच्या 458 शाळा असून त्यातील 83,000 विद्यार्थी आता 23 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षण घेणार आहेत. केला आपण गणित सगळ्यांनी, आपण ते नेहमीप्रमाणे गणित करतो. तुला फारच झोप आलेली दिसते, तू थोडा वेळ झोप काढ, पट्टा करेल, मी तुला सांगतो ते. तब्बल 8 महिन्यानंतर शासनाने 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी काही कडक नियमही लागू केले आहेत. त्याची अंमलबजावणी संस्था चालकांना करावी लागणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे. 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यापूर्वी संपूर्ण शाळा व परिसराचे सॅनिटायझेशन करणे तसेच स्वच्छता करणे व शिक्षकांनी कोरोनाची टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना टेस्ट करिता शिक्षकांनी उद्यमनगर येथील कोविड रुग्णालयात गर्दी केली होती. दरम्यान शिक्षक व विद्यार्थ्यांनी मास्क परिधान करणे, थर्मल ऑक्सिजन तपासणी करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याने रत्नागिरी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व आरोग्य विभाग सज्ज झाला असून शिक्षण संस्था चालकांना मुलांची खबरदारी घेत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. महावितरणने आश्वासन देऊनही
शेतकऱ्यांच्या वीज बिलामध्ये कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर यांची भेट घेत कडक शब्दात चर्चा केली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, सन्माननीय राज ठाकरेंचा विजय असो। थांबा सरकारची म्हणजे उलट्या पद्धतीने चर्चा सुरू झालेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की बाबा जर अशा प्रकारचा निर्णय आम्हाला मिळाला नाही तर आम्ही वीज हटाव मोहीम स्वतः हातात घेऊ, तुम्हाला कापण्याची गरज नाही। त्या अनुषंगाने आज आम्ही तुम्हाला पत्र देतो। सुमारे 15 दिवसांपूर्वी मनसेचे जिल्हा प्रमुख जितेंद्र चव्हाण यांनी शेतकऱ्यांना आलेल्या वाढीव वीज बिलासंदर्भात रत्नागिरी येथील महावितरण कार्यालयाबाहेर आमरण उपोषण केले होते। त्यावेळी अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत वीज बिले कमी करण्याचे आश्वासन दिले होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपोषण सुरू केलेलं होतं। त्यांच्या प्रमुख मागण्या ज्या होत्या, एक वीज बिल माफीचे आणि दुसरी जे शेतामधून वगैरे ज्या लाईन्स जातात त्याचे पोल आणि लाईन्स याचं भाडं देण्याबाबतीत। तर हे कसं, हा जो निर्णय होता हा पॉलिसी मॅटर असल्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी पण सकारात्मक दाखवली। तर त्याच्याबाबत आम्हाला मुख्य कार्यालय जे आहे मुंबईचं आमचं, त्यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन घ्यावं लागणार आहे, त्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे। तर मग उद्या आम्ही ते प्रस्ताव पाठवणार आणि 15 दिवसाच्या आत ते आम्ही प्रयत्न करू की ते 15 दिवसाच्या आत आपलं हे प्रस्ताव येईल, त्याला रिप्लाय करू। आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न केल्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी KTV जवळ बोलताना जाहीर नाराजी व्यक्त केली व एक प्रकारे महावितरणाला पुन्हा अल्टिमेटम दिले। या ठिकाणी वीज बिल माफीकरिता आम्ही गेले अनेक महिने इतके आपल्या जिल्ह्यातली जी 70 ते 80% जनता ही शेतकरी आणि मजूर आहे आणि त्यांना 3 ते 4 महिन्याची वीज बिल माफी मिळाली पाहिजे अशा प्रमुख मागणीकरिता आम्ही गेले 4-5 महिने शासन असेल किंवा कंपनी असेल यांच्याकडे लढतोय, पण त्यांच्याकडून सकारात्मक कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद येत नसल्यामुळे आज सर्वसामान्य वीज ग्राहक किंवा ग्रामीण भागात राहणारा शेतकरी मजूर हा पूर्णपणे हवालदिल झालेला आहे। म्हणजे गेले 6 महिने कोणत्याही प्रकारची रोजीरोटी नाहीये, कोणत्याही प्रकारचं उत्पन्नाचं साधन नाहीये आणि अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीकडे देऊ केलेली वीज बिल भरणं आज रोजी शक्य होत नाही किंवा भविष्यातही त्यांना शक्य होणार नाहीये। तर ही भूमिका आम्ही सातत्यानं मांडतोय आणि होईल असं वाटतं। नाही, ते जे आंदोलन आहे आज आम्ही आत बसल्यानंतर सांगितलेलं आहे की सनदशीर मार्गाने आम्ही सर्व गोष्टी गेले 6 महिने तुमच्याशी चर्चा करतोय, याच्या पुढे चर्चाही होणार नाही किंवा पुन्हा अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं निवेदन होणार नाही। जे मनसे स्टाईलनं अपेक्षित आहे म्हणजे सर्वांना, त्या नक्की गोष्टी या येत्या 8-1 दिवसात घडून जातील, कारण की आदरणीय राजसाहेबांनी अशा प्रकारचे आदेश आम्हाला दिलेले आहेत। एखादा दुसरा मोर्चा निघेल, हा शेवटचा मोर्चा असेल ह्या मागणीकरिता, पण त्याच्यानंतर वीज वितरण कंपनीचा एकही कर्मचारी कुठच्याही भागात फिरणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्र सैनिक खंबीर आहोत। शेतकरी सदानंद ब्रीद यांनी महावितरणच्या वाढीव वीज बिलासंदर्भात लेखी तक्रार दिली असल्याचे सांगून वीज बिलात सवलत मिळालीच पाहिजे असे म्हणाले। अर्ज दिला म्हणजे आम्ही गेले 6-8 महिने क्वारंटाईनपासून आमची जी बिलं आलेली आहेत ती बिलं क्वारंटाईनपासून ती जी पहिले 4-5 महिने आम्हाला बिन रिडिंग घेतलेली बिलं दिलेली आहेत, म्हणजे सरासरी बिलं दिलेली आहेत आणि त्याच्यानंतर जी बिलं आलेली आहेत ते वाढवून बिलं आलेली आहेत। तर ते वीज बिल आम्हाला जे बिल भरण्यासाठी आम्ही नाखुश नाही आहे, पण ते रिडिंगप्रमाणे बिल आलं पाहिजे। सरासरी बिल देण्याचा अधिकार काय आणि ते का दिलं गेलं याचा खुलासा झाला पाहिजे आणि ते जर दिलं असेल, सरासरी बिल दिलं असेल तर ते ताबडतोब ते बिल वाढीव बिल त्याने कमी केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। की बाबा आज एवढे वर्ष आमच्या जमिनीमध्ये पोल आहेत, वायर गेलेली आहे, त्या वायरचं आम्हाला तुम्ही भाडं आणि जमिनी नुकसान भरपाई द्यावी असा आमच्या पत्रामध्ये उल्लेख आहे आणि ते जर नाही दिलं तर तुम्ही आमची जे काय मीटर लावलेलं आहे ते आपण काढून घेऊन जावं
तत्पूर्वी मीटर काढण्यापूर्वी जे काय शेतकऱ्यांच्या म्हणजे केवळ आमच्या गावच्याच नाही पूर्ण जिल्ह्याच्या लोकांचे जे शेतकरी लोक आहेत त्यांच्या जमिनीमध्ये तुम्ही जे काय पोल ठेवलेले आहेत वार गेलेले आहेत त्यांचं भाडं द्यायचं, झालेलं नुकसान द्यायचं आणि नंतर मग आपलं तुमचं मीटर घेऊन जायचं. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सर्वांनाच महागात पडेल असा सूचक इशारा आरोग्यमंत्री नामदार राजेश टोपे यांनी देत नागरिकांना स्वयंशिस्त बाळगण्याचे केले आवाहन. 23 नोव्हेंबर पासून 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग होणार सुरू. तब्बल 8 महिन्यानंतर शाळांचा परिसर पुन्हा गजबजणार. आणि शेतकऱ्यांच्या वीज बिलात सवलत देण्याचे आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी न केल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी येथील महावितरणच्या कार्यालयावर दिली पुन्हा धडक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.